Good afternoon, friends. Today we will see the remaining part of the story of tea. On last Wednesday, we have seen that Chinese Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, he have discovered the tea plant. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. After considerable research and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. It was he who introduced the tea among his disciples in China. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. So, tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. We have seen that the first story or the first legend दंतकथा. आपण पहिली एक दंतकथा पाहिलेली आहे की चायनीज एम्परर शेनॉन्ग he discovered the tea shrub, and another legend also tells that ही एक दंतकथा झाली आहे की चहाचा शोध पहिल्यांदा कुणी लावला तर एक चायनीज एम्परर शेनॉन्ग हे एकदा प्रवासाला जात होते आणि त्यांच्या सर्वंटनी पाणी उकळायला ठेवलं, त्यात काही पानं पडली आणि त्या चहाचा पाण्याचा रंग चेंज झाला आणि ते पाणी पिल्यामुळं त्या शेनॉन्गला सम्राट जो एम्परर होता शेनॉन्ग याला एकदम स्टिम्युलंट वाटलं, उत्तेजित वाटलं आणि त्याने तो शोध घेतला. ही एक कथा पण ऐकली. तर अनादर लिजंड, आता दुसरी कथा काय सांगितली जाते की चहाचा शोध कसा लागला. अनादर लिजंड tells us that it was a Buddhist बौद्ध monk भिक्षुक की एक बौद्ध धर्मातील भिक्षुक की ज्याचे नाम बोधिधर्मा. ही वॉज द फर्स्ट टू यूज टी एज अ ड्रिंक की चहा पहिल्यांदा पेय म्हणून या बौद्ध भिक्षुक बोधिधर्मा यानं पहिल्यांदा चहा ड्रिंक म्हणून वापरलेला आहे अशी एक दंतकथा समोर येते. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब or a medicinal plant which would help him stay awake and alert for long period of time in prayer and meditation. He was keen to find शोधामध्ये असणे की तो जो बोधिधर्म आहे हा जो बुद्धिस्ट मोंक आहे की बौद्ध भिक्षुक बोधिधर्मा नावाचा हा शोधामध्ये होता. कशाच्या? अ हर्ब और अ मेडिसिनल प्लांट, एखादं झाड किंवा एखादी औषधी वनस्पती
च्या शोधामध्ये होता की जी which would stay him awake and alert for long period of time, की जास्त वेळ त्याला जाग ठेवणारा, सतर्क ठेवणारी अशा एका वनस्पतीच्या शोधामध्ये तो होता. फॉर मेडिटेशन अँड प्रेयर, की त्याला प्रार्थनेमध्ये जास्त वेळ देता यावा, त्याला मेडिटेशनला, चिंतनाला वेळ देता यावा, म्हणजे जास्त वेळ तो जागा राहावा यासाठी तो जास्त वेळ जागा ठेवणाऱ्या एका वनस्पतीच्या शोधामध्ये होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल्स, की बऱ्याच वनस्पतींचा शोध घेतला, ट्रायल्स घेतल्या, चाचण्या घेतल्या. ही फाउंड दॅट, आणि त्यानंतर त्याला सापडलेलं आहे काय, च्युईंग लिव्स फ्रॉम द टी श्रब ऍक्टेड ॲज अ स्टिम्युलंट, आणि मग एक चावून त्यानं काही पानं चावलेली आहेत, आणि मग या चहाची पानं चघळल्यानंतर त्याला एकदम स्टिम्युलंट वाटलेलं आहे. स्टिम्युलंट उत्तेजक, की त्याला खूप उत्तेजक असं वाटलेलं आहे हे पिल्यानंतर. हेल्पिंग हिम स्टे अवेक, आणि हे खाल्ल्यानंतर तो खूप वेळ म्हणजे जागा राहायला त्याला त्याची मदत झालेली आहे. इट वॉज ही who introduced tea among his disciples in China, and him is Bodhidharma, who introduced tea among his disciples. Disciples means students, शिष्य. आणि मग बोधिधर्मानं काय केलेलं आहे, तर आपले जे चीनमधले डिसायपल्स आहेत, आपले जे चीनमधले शिष्य आहेत, त्या शिष्यांना या चहा या गोष्टीची ओळख करून दिलेली आहे. इट इज सेड दॅट जापनीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लीव्स बॅक होम विथ देम. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं किंवा असं सांगितलं जातं, जापनीज प्रिस्ट, की जपानचे जे धर्मगुरू आहेत ते कुणाच्या अंडर स्टडी करत होते, बुद्धिस्ट टीचर्स, की बुद्ध धर्मगुरूंच्या अंडर ते अभ्यास करत होते. आणि त्यांनी काय केलेलं आहे, कॅरीड टी सीड्स अँड लीव्स बॅक होम विथ देम, की त्यांनी चीनमधून आपल्या मायदेशी काय आणलेलं आहे, हे चहाचे बिया आणि चहाची पानं आपल्या मायभूमीकडे आणलेली आहेत. टर्किश ट्रेडर्स also began to bargain for tea on the border of Mongolia. टर्किश ट्रेडर्स म्हणजे तुर्की व्यापारी also began to bargain for tea on the border of Mongolia, की मंगोलियाच्या सीमेवरती या तुर्की व्यापाऱ्यांनी या चहाचा बार्गेन म्हणजे सौदा करणे, बार्गेन मीन्स सौदा करणे, या चहाचा सौदा करायला सुरुवात केलेली आहे. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुईच सन वॉज सो टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च इनटू द बेस्ट टी विस्किंग मेथड्स. द स्टोरी गोज दॅट, अशी ही कथा सांगितली जाते काय, चायनीज एम्परर, की चीनचा सम्राट हुईच संघ वॉज सो टेकन अप विथ द टी, तो चहाने इतका भारावून गेलेला होता. ही सेटअप रिसर्च इनटू बेस्ट टी विस्किंग मेथड्स, की चहा निर्मितीच्या चांगल्या पद्धतीसाठी त्यांनी काही संशोधनं केलेली आहेत. अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट, आणि आपल्या दरबारामध्ये टी मेकिंग, चहा बनवण्याच्या आणि चहाचा स्वाद घेण्याच्या टुर्नामेंट्स, स्पर्धा, कॉम्पिटिशन्स या आपल्या कोर्टमध्ये आयोजित केलेल्या आहेत. सो टी माइंडेड वॉज ही, म्हणजे चहाने इतका तो भारावून गेलेला होता किंवा प्रभावित झालेला होता, दॅट ही फेल्ड टू नोटीस दॅट
मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर, की तो हुइत्झसंग हा चीनचा एम्परर इतका चहामुळे भारावून गेलेला होता किंवा सातत्यानं फक्त तो चहाच्याच विचारात इतका असायचा की ही फेल्ड टू नोटीस दॅट, की त्याच्या लक्षातही आलं नाही काय, मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर, की त्याच्या साम्राज्य मंगोलियानं पूर्णपणे काबीज केलं हेही त्याला कळलं नाही. कशामुळं, तर सातत्यानं तो चहा बनवण्याच्या पद्धती आणि चहाच्या स्वाद घेण्याच्या पद्धती याच्या दरबारामध्ये कॉम्पिटिशनच घेत राहिलेलं आहे, म्हणजे चहानं भारावून गेलेलं आहे. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. Thus, अशा प्रकारे the habit of drinking tea, की चहा पिण्याची ही जी काही सवय आहे, स्प्रेड टू जपान, जपानमध्ये ही चहा पिण्याची सवय पसरलेली आहे. इन युरोप आणि इन इंग्लंड, की युरोपमध्ये, जपानमध्ये आणि इंग्लंडमध्ये ही चहा पिण्याची सवय हळूहळू पसरलेली आहे. वेअर इट बिकम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमॉंग द पीपल, आणि लोकांच्या मध्ये चहा पिणं ही एक फॅशन बनलेली आहे किंवा चहा पिणं ही एक लोकप्रिय गोष्ट झालेली आहे. हाऊ डिड धिस magical beverage get its name? The Chinese character Te was first used in early inscription to describe tea, but later a new character Cha was developed to refer specially to tea. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. And as we all know, it is very close to Hindi word chai, which is used all over India to refer tea. How did this magical beverage get its name? Now the second question, how this magical beverage get its name? की या चहाला चहा हे नाव कसं प्राप्त झालं? द चायनीज कॅरेक्टर म्हणजे चिनी अक्षर ट यू वॉज फर्स्ट युज्ड इन इन्स्क्रिप्शन टू डिस्क्राइब टी, की चहाच्या लेखामध्ये ट यू हे चहासाठी अक्षर वापरण्यात आलेले आहे. कोणतं? ट यू. बट लॅटर, पण नंतर न्यू कॅरेक्टर च और चा वॉज डेव्हलप्ड टू रेफर स्पेशली टू टी, पण नंतर मात्र चहा चा हे अक्षर चहा टी साठी वापरण्यात आलेले आहे. द वर्ड चा इज नाउ समटाइम्स युज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी, आणि चायना टीचं रेफर करण्यासाठी किंवा चायना टीचा संदर्भ सांगण्यासाठी बऱ्याच वेळेला इंग्रजीमध्ये चा हे लेटर वापरलं जातं. अँड as we all know, it is very close to the Hindi word chai. It is very close to Hindi word chai, which is used all over India to refer to tea. आणि त्याच्याशी साधर्म्यानं म्हणजे चिनी चहाला चा असं संबोधलं जातं. तर आपल्या हिंदी लँग्वेजमध्ये चहाला काय म्हणतो आपण? चाई. हे दोन्हीचं अत्यंत साधर्म्य आहे. विच इज युज्ड ऑल ओव्हर इन इंडिया.
म्हणजे संपूर्ण भारतामध्ये चहाला हिंदीमध्ये चाई म्हटलं जातं, की जे चीनच्या किंवा चीनमध्ये चहाला चा असं सांगितलं जातं, त्याच्याशी अत्यंत साधर्म्य असणारी अशी गोष्ट आहे. सो नाउ स्टुडंट्स, वी विल स्टॉप हियर. ओके, गुड बाय. थँक यू.